नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आणि आज आहे श्रावण सोमवार, पहिला श्रावण सोमवारच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आरोग्यदायी जावो हीच गजानन चरणी प्रार्थना। आणि आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे, तर चला मग आता मी पहिले काय करते, आता यांना साबुदाण्याचा उसळ बनवून दिलाय आणि आता मी घासणार आहे देव। आणि आता वाजले 7:30 बरोबर। चला दाखवते। ही वेळ होती सकाळची आणि सकाळी जे वाजले होते 7:30। यांना उसळ बनवून दिलं, चहा मांडून दिला, यांनी नाश्ता केला आणि हे गेले ड्युटीवर। आणि आता माझी झाली कामाला सुरुवात। तर पहिले देव घासण्यापासूनच सुरुवात कामाला, कारण सगळे कामं झालेच होते कामाला, म्हणजे सगळे कामं झाले होते, झाडझूड फरशा वगैरे सगळं काही झालं होतं। आंघोळ पण झाली होती माझी आणि आज आंघोळ करूनच उसळ बनवलं होतं, कारण देवांना नैवेद्य ठेवावा लागतो त्यामुळे। आणि आता वाजले होते 7:45 आणि आता मला करायचे देव साफ। तर मी देव कशाने घासते हे तुम्हाला आज दाखवणार आहे। तर बघा, हे या देवांना अगदी 25 वर्ष कंप्लीट झाले आहे। जितके माझ्या लग्नाला वर्ष झाले तितकी या देवांना पण वर्ष झाले ते बघा। आणि तेव्हाचे फक्त आहे ना, माझी गणपतीची मूर्त आणि दुर्गा मातेची जी मूर्त आहे ती आहे ना, थोडीशी त्यामध्ये तांब मिस्टेक आहे, त्यामुळे ते थोडं कितीही घासा, थोडा जो खालचा बेसचा जो भाग आहे, खालचा पाटाचा तो भाग आहे ना, कितीही घासला तरी थोडा काळसळच पडतो त्यामुळे। नाहीतर बाकीच्या देवांना अगदी घासा नग घासा अगदी चकचकीत एनी टाईम। तर त्यासाठी ना मी एक पेस्ट बनवली, त्या पेस्टचा व्हिडिओ मी याआधी शेअर केला आहे तुमच्याबरोबर, तर तो बघितला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। आणि ही पिंड आहे, ही पिंड ना मी पितळेची पिंड म्हणून घेतली। आणि बघा, याला ना वरतून फक्त पिवळा कलर दिलेला होता, मला काही समजलंच नाही ते। आणि माझ्याकडे एक संगमरवरी दगडाची पिंड आहे, परंतु एक पितळेची पिंड असावं म्हणून मी पिंड घेतली होती। यात्रेला गेली होती तर तिथून घेतली होती, परंतु ती पिंड काही चांगली निघाली नाही आणि त्याचा पूर्णपणे कलर निघून गेला। आणि ही पेस्ट आहे ती बघा, आणि ही पेस्टचा एक डब्बा मी स्पेशल देवांसाठीच ठेवला आहे। आणि एक डब्बा, 2 डबे बनली होती पेस्ट, तर एक डबा म्हणजे भांडे घासायसाठी आणि एक डबा जो आहे हा देव घासायसाठी ठेवला आहे अलग। म्हणजे आपण कसं आहे, कोणते भांडे जरी राहिले तांब्या पितळाची तर मग त्याचा जो हात दिकून जातो, म्हणून मग पेस्ट खराब व्हावं नाही। पेस्ट तर खराब होतच नाही, कारण यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे, परंतु आपण कोणतेही हात लावतो ना मग, म्हणून नेहमीच्या वापरासाठी एक डबा अलग आहे आणि देव आणि भांडे स्वच्छ करायसाठी देवांचे हा डबा वेगळा आहे। तर बघा, आणि यामध्ये थोडंसं मग खायचा सोडा मिस्टेक करायचा। आणि खायचा सोडा मिस्टेक केल्याने काय होईल की जे निंबू, मीठ आणि खायचा सोडा याचं जी प्रक्रिया होऊन जी पेस्ट तयार होईल ती अगदी एकदम चांगली, म्हणजे अगदी कानाकोपऱ्यातला मळ निघून जाईल। आणि खायचा सोडा यासाठी टाकायचा की आपले जे देव असतात त्याच्यावर कसं कोरीव काम असतं की नाही, त्या अंदर थोडा नाही थोडा तरी मळ राहतोच। आणि खायच्या सोड्यामुळे काय होईल, खोलपर्यंत ही पेस्ट जाऊन तिथला मळ मग पूर्णपणे निघून जाईल, म्हणून त्यामध्ये थोडंसं अगदी खायचा सोडा टाकायचा आणि नंतर ही पेस्ट मग 5 मिनिटं लावून ठेवून द्यायची देवांना आणि त्यानंतर मग ब्रशने साफ करायचं। तर मी आता छान पेस्ट सगळ्या देवांना लावून घेतली आहे। आणि आता नवीन ब्रश घ्यायचा, जुना ब्रशचा वापर करायचा नाही आणि सॉफ्टवाला घ्यायचा, कडक ब्रश नाही घ्यायचा। जो छोट्या मुलांना आपण ब्रश वापरतो की नाही तो ब्रश घ्यायचा। तर बघा, हा ब्रश घेतला आहे मी आणि या पद्धतीने आता अगदी हलक्या हाताने, आता तुम्हाला खूप स्पीडमध्ये दिसत असेल त्यामुळे असं खूप घासल्यासारखं वाटत असेल, परंतु मी व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे त्यामुळे असं रगडल्यासारखं दिसतं, म्हणजे जास्त घासल्यासारखं दिसतं आहे, परंतु अगदी हलक्या हाताने घासून घ्यायचं आणि त्यानंतर मग स्वच्छ पाण्याने धुवायचे आणि नंतर मग फडक्याने एका स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची, कॉटनच्या कपड्याने किंवा रुमालाने पुसून घ्यायची। बघा, इतके छान देव चकाकतात ना, आणि अगदी 2 मिनिटे किंवा 1 मिनिटं सुद्धा लागत नाही अगदी। आणि हे पेस्ट जर तुम्ही बनवून ठेवली ना तर तुम्ही एनी टाईम केव्हाही करू शकता, मग ना निंबू कापायची घनघन ना त्यामध्ये मीठ टाकायची गरज। त्यामुळे ही पेस्ट तुम्ही बनवून ठेवा आणि केव्हाही वापरू शकता। आता या पद्धतीने मी सगळे देव घासून घेणार आहे आणि सगळे देव घासल्यानंतर मग पूर्ण छान पुसून घेतले आणि आता एका प्लेटमध्ये ठेवले, कारण मला पुन्हा मार्केटमध्ये जायचं आहे, फुलं वगैरे आणायची आहे आणि बेल पण आणायचं आहे। आज श्रावण सोमवार असल्यामुळे 108 बेलपत्र व्हायला जाते, तर त्यामुळे। आणि बघा किती छान देव घासून झाले आहे सगळे। आणि आता मला देवघराची देव जे आपण ठेवतो की नाही अभिषेक करायसाठी, मला एक प्लेट घासायची होती। ती प्लेट ना खूप डिझाईन आहे त्यामध्ये आणि ती अशी ना लवकर निघायला नाही पाहत,
तर बघा ही प्लेटसुद्धा अगदी या पेस्टने एकदम छान लवकर, बघा अशी थोडी थोडी डागं दिसत आहे की नाही, ते ना अशी डागं पडतातच पितळेच्या राव का आपल्या तांब्याच्या भांड्याला. तांब्याचे भांडे तर खूपच खराब होतात पितळेच्या भांड्यापेक्षा, परंतु आज काय तांब्याच्या भांड्याची मला गरज नव्हती म्हणून मी गडवा वगैरे घासला नाही. तर पूजेचा गडवा जेव्हा मी पूजेचं सामान उचलेल तेव्हाच तांब्याचा गडवा घासून घेईल, कारण आज सोमवार आहे. तर म्हटलं चला जो मंगल कलश आहे तो पण बदलवावा म्हटलं त्यातलं पाणी, म्हणून तो जेव्हा बदलवेल तेव्हा मग गडवा मी घासून घेईल. तर बघा ही या ताटाला पण छान पेस्ट लावून घेतली आणि याला पण 5 मिनिटे ठेवून द्यायचं लावून, आणि नंतर मग रांगोळी घ्यायची आणि रांगोळीने पूर्ण छान प्लेट साफ करून घ्यायची. आणि रांगोळी टाकल्यामुळे काय होईल, जर कुठे एखादा डाग जर पडला असेल काळा किंवा तेलकट जर डाग, आपण कारण हे ताट कसं आहे आपण पूजेसाठी वापरतो त्यामुळे तेलाचा वगैरे एखाद्या वेळी आपला हात लागून जातो, त्यामुळे जर तेलाचा वगैरे डाग असेल तर मग रांगोळीने छान निघून जाईल. तर म्हणून मग थोडी रांगोळी घेतली आणि छान ताट अगदी क्लीन करून टाकलं बघा. आणि हे जे डिझाईन आपल्याला घेताना खूप वाटतं डिझाईनयुक्त घ्यावं म्हणून, परंतु जेव्हा साफ करण्याची गरज पडते की नाही तेव्हा मग खूप कंटाळा येतो. तर कंटाळा न येण्यासाठी ही तुम्ही पेस्ट बनवून ठेवा. आणि बघा किती छान चकाकत आहे ताट. तर असो, आणि आता देव छान स्वच्छ झाले होते, प्लेट पण छान स्वच्छ झाली होती. तर आता पूजेचा व्हिडिओ मी नंतर पाठवणार आहे तुम्हाला. आणि बघा किती छान देव घासून झाली आणि प्लेट पण. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.